कोणतेही काम करताना आधी आपण काय करणार आहोत? एक्झिक्यूट करणार का आधी? नाही. नाही प्लॅनिंग करणार. करतो. प्लॅनिंग करणार हं. आहोत आपण. आता चंद्रनाडी म्हणजे एक मी असं म्हणेल हे पाण्याशी रिलेटेड पण येईल. बरं. फर्स्ट अवतार हा मत्स्य अवतार आहे. तो हं. कशातून आलेला आहे? पाण्यात. पाण्यातून आलेला आहे. जेव्हा बेबी एक आईच्या वूममध्ये असतं, हं. तर पाणी संपलं तर काय होतं? ते प्रॉब्लेमॅटिक प्रॉब्लेम होतं. येऊ म्हणजे तो शकतो. पण जर पाणी कमी पडलं, हं, हं. तर होणार आहे का? नाही. राइट. सगळं रिलेटेड टू वॉटर, हं. पाणी आहे. चंद्रनाडी पण कशाला रिप्रेझेंट करते आहे? वॉटर. पाण्यालाच रिप्रेझेंट करते आहे. चंद्रनाडी म्हणजे काय आहे? प्लॅनिंग आहे. मी हं. प्लॅनिंगच नाही केलं. आपण प्लॅनिंगच नाही केलेलं आजचं, की आपल्याला काय बोलायचं आहे आणि तुम्ही येऊन बसला आणि मी येऊन बसले. आपला कसा होईल पॉडकास्ट? नाही हो. जोपर्यंत प्लॅनिंग होणार नाही आहे, जोपर्यंत चंद्रनाडी येणार नाही आहे, पाण्याशी रिलेटेड आहे हे सगळं. हं, हं. आणि एक्झिक्युशन म्हटलं की सूर्य येतो. सूर्य जेव्हा येतो तेव्हा आपण बघा बरं किती एनर्जी असते आपल्यामध्ये. करेक्ट. आणि जेव्हा पावसाळ्यामध्ये इतकी एनर्जी असते का? नाही. सगळे रोमॅन्टिक होतात हो. की नाही? थोडी लेथार्जी पण येते. लेथार्जीपणा येते. पावसाळ्यामध्ये असं कोणी नाही आहे की जो रोमॅन्टिक होत नाही. हां. मॅक्झिमम चंद्रनाडी ही असतेच. करेक्ट. काम करणाऱ्यांची सूर्यनाडी पण आहे.